महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचतीये। जखमी बिबट्याला तुम्ही टू व्हीलरवरून कधी घेऊन जाल का? आणि तसं धाडस तुम्ही कधीच करणार नाही। पण अहमदनगरमधल्या अकोले तालुक्यामधल्या तरुणांनी मात्र तसं धाडस केलंय। अंबड आणि धामणगाव शिवारामध्ये एक बिबट्या तडफडत होता। आवाजाच्या डरकाळीनं तरुण तिथे पोहोचले। तडफडणाऱ्या बिबट्याला पाहून त्याच्या जवळ जाण्याचं धाडस कोणाचंच होत नव्हतं, पण तरुणांनी लगेच वन खात्याला कळवलं। 2 तास झाले तरीही वन खात्याचे अधिकारी किंवा कर्मचारी फिरकले नाहीत आणि अखेर या तरुणांनी चादरीची झोळी करून बिबट्याला मोटरसायकलवरून अकोल्यातल्या दवाखान्यामध्ये आणलं। प्रल्हाद हासे, प्रवीण हासे, भूषण आवारी, शिवाजी आवारी, संदीप आवारी अशा युवकांची नावं आहेत। आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत गणेश आवारी। गणेश, ज्या पद्धतीने या मुलांनी धाडस दाखवलेला आहे नक्कीच कौतुकास्पद आहे। बरोबर आहे वृषाली, काल जी घटना घडली सकाळी 8 वाजता ही घटना घडली। अंबड आणि धामणगाव आवारीमध्ये जे शिव आहे, या शिवमध्ये 2 वर्षाचा जो बिबट्या आढळला, तो बिबट्याला ताप आल्यामुळे आणि 2 दिवसाच्या पावसामुळे तो बिबट्या आजारी पडला होता। त्या डरकाळीचा आवाज आल्यानंतर या जे 5 युवक आहे, धाडसी युवक आहे, हे त्या आवाजाच्या दिशेला गेल्यानंतर त्यांनी त्या बिबट्याला तिथं बघितलं। तो बिबट्या तडफडत असल्यामुळे त्याला ताबडतोब त्यांनी तिथं जवळ गेले। त्याच्यामधला एक जो धाडसी युवक होता, संदीप आवारी म्हणून होता, त्या युवकाने त्या धाडसी बिबट्याजवळ जाऊन त्याला उचलून एका चादरीच्या खोळीमध्ये खोळी तयार केली आणि नंतर त्या बिबट्याला त्या 5 जणांनी उचलून चक्क 2 व्हीलर मोटरसायकलवरती अकोल्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे आणल्यानंतर तिथं त्याच्यावरती ट्रीटमेंट करण्यात आली। यानंतर तिथले डॉक्टर आणि त्यांनी ताबडतोब अकोले शहरामधल्या सुगाव नर्सरी रोपवाटिका आहे, त्या रोपवाटिकेमध्ये हलवलं। वृषाली, आता या बिबट्याची प्रकृती कशी आहे? आता जी बिबट्याची परिस्थिती आहे, ती बिबट्याची परिस्थिती खूप नाजूक आहे। गणेश, या तरुणांनी त्याला ज्या वेळेला तिथून नेलेलं होतं त्यावेळेला झोळीतून त्याला नेण्यात आलं। वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आलेलं होतं, मात्र ते त्या ठिकाणी पोहोचले नाहीत वेळेमध्ये, त्याच्यामुळे तरुणांना हे पाऊल उचलावं लागलं। वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं तर या संदर्भात काय म्हणणं आहे? सकाळी ही 8 वाजता घटना घडली। ज्यावेळेला हे युवक त्या ठिकाणी पोहोचले होते, त्यावेळेला वन विभागाचे RK सगभर आहेत, वन क्षेत्रपाल, त्यांना संपर्क साधण्यात आला, मात्र कोणताही अधिकारी तिथे 2 तास फिरकला नाही। नक्कीच त्याच्यामुळे तरुणांना या बिबट्याला स्वतः झोळीमध्ये टाकून घेऊन जावं लागलं। तुम्ही असंच राहा आपल्यासोबत गणेश। आपल्यासोबत आता आहेत RD भांगरे, जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत। भांगरेजी, या बिबट्यावर आता कशा पद्धतीने उपचार सुरू आहेत? आता या बिबट्याची प्रकृती कशी आहे? अजून बिबट्या शॉक मध्येच आहे। त्याच्यावर आता त्याला पूर्णपणे सलाईनवर मेंटेन केलंय। डेक्स्ट्रो सलाईन आहे, अँटीबायोटिक चालू आहेत, लाईफ सेव्हिंग ड्रग चालू आहे। सध्या त्याला शॉक मधून बाहेर काढायचा प्रयत्न चालू आहे। नेमक्या बिबट्याला झालेलं काय? बिबट्या जेव्हा इथे आणला गेला तेव्हा त्याला खूप जास्त टेम्परेचर होतं। तो बहुतेक रात्रभर पावसात भिजला असावा, त्यामुळं त्याला इन्फेक्शन झाला असावं लंग, आणि त्यामुळे त्याला खूप टेम्परेचर होतं। ते टेम्परेचर आता नॉर्मलला आलंय, पण तो अजून शॉक मधनं बाहेर आलेला नाहीये। त्याची प्रकृती स्थिर आहे की आणखीन काही? नाही, अजून स्थिर प्रकृती नाहीये त्याची, अजून तो शॉक मध्येच आहे। अजून त्याची म्हणजे आपण हे शॉक मधनं बाहेर आल्याशिवाय आपण त्याच्या लाईफची हे देऊ शकत नाही, गॅरंटी देऊ शकत नाही। बरोबर आहे भांगरेजी, तुम्ही आता जसं म्हटलेलं आहे की पावसामध्ये भिजला असावा आणि म्हणून कदाचित त्याला ताप आला असावा, मात्र प्राण्यांचं थोडं वेगळंच गणित असतं। प्राणी जे आहेत ते जंगलांमध्ये असेच वावरत असतात। या मागचं तुम्हाला काही वेगळं कारण वाटतंय का? हा 2 दिवस इथे खूप जास्त पाऊस पडला, 2-3 दिवस कंटिन्यू पाऊस पडत आहे, आणि त्यामुळे त्याला हे निवारा भेटला नसावा। आणि जर त्याला जर अन्न पोटात गेलं नाही तर त्याला ऊर्जा भेटत नाही, आणि त्याच्यात भिजल्या गेला तर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। नक्कीच धन्यवाद भांगरेजी, आमच्याशी तुम्ही संवाद साधण्यासाठी। बिबट्यावर जे वैद्यकीय अधिकारी उपचार करतायत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली होती। आता आपल्यासोबत आहेत शिवाजी आवारी, जे बिबट्याला ज्यांनी वाचवलं तो तरुण आपल्यासोबत आहेत। शिवाजी, खरंच तुमचं कौतुक करावं लागेल, कारण बिबट्याच्या जवळ जाण्याची कोणी हिंमत करत नाही, मात्र तुम्ही त्याचा जीव वाचवलेला आहे। नेमकं काय घडलेलं होतं त्यावेळेला? आपल्या घरापासून आहे ना, घरापासून आता 500 फुट दिवस अंधार होता, तेच आवाज यायचा, त्याचा हडायचा आवाज येत मग आम्ही जवळ जाऊन बघितलं, म्हणजे लांबूनच बघितलं तर तिथे तरफडताना दिसत होता। आणि त्याच्यानंतर मग माझ्या भाऊन मी नाजूक ते 2-3 जोडीदारांना घेतलं आणि तिथे जवळ गेलो त्याच्या। त्याच्या जवळ गेल्यानंतर बघितलं त्याला, म्हणलं तिकडे वन अधिकाऱ्यांना तिकडे फोन केला,
ते बी कमीत कमी 1 तास ते सव्वा तास आले नाही. मग मागून शेवट म्हणलं तर मारण्यापेक्षा म्हणलं आम्हीच त्याला घेऊन गेलो. शिवाजीजी, ज्या वेळेला तुम्ही वन अधिकाऱ्यांना फोन केलेला होता त्यावेळेला त्यांच्याकडून नेमकं काय सांगण्यात आलं तुम्हाला? नाही, ते म्हणतात थांबा, आलो आम्ही, येऊ राहिलोय. हां आणि त्याच्यानंतर एक तासानंतर आल्यानंतर बी त्यांनी आले तर मोटरसायकल झाली, मोठी गाडी नाही आणली त्याला न्यायला. हां मग त्याच्यानंतर आम्हीच त्याला मोटरसायकल टाकून नेलं. त्याला त्यांचीच गाडी होती मोटरसायकल, त्यांच्याच 2 व्हीलरवर घेऊन गेलो त्याला. हां शिवाजीजी, तुमच्या धाडसाचं कौतुक करावं लागेल. ज्या वेळेला तुम्ही त्याच्या जवळ गेलेला होता त्यावेळेला तुम्हाला काय वाटत होतं की तुमच्यावर काही हल्ला करण्याचा प्रयत्न करेल का किंवा अशी काही भीती वाटत होती का? नाही, तसं हे वाटत नव्हतं. त्या परिस्थितीत वाटत नव्हतं. आणि तो खाली पडेल होता आणि तरफडत होता ना, हां त्याच्या तोंडातून फेस येत होता. त्याच्यामुळे म्हणलं मग ते पटकन जर म्हणजे त्याला घेऊन गेलं तर म्हणजे तो वाचन. तुमच्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये अशाच पद्धतीने बिबट्यांचा वावर असतो? हो, आहे ना. म्हणजे आम्ही ऑलरेडी रानातच राहतो ना, गावाच्या साईडला आहे, थोडं शेतामध्ये राहतो. हां तिथं भेटतो आम्हाला काय. या बिबट्याला हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत तुम्हाला कुठल्या त्रासाला सामोरं जावं लागलं? कुठल्या अडचणी आल्या? मग पाऊस चालू होता, त्याला जोडी केली त्याला. म्हणजे गाडी रस्ता पावसामुळे चालता येत नव्हतं ना त्याला घेऊन. हां त्यामुळे मग दोघं तिघं मित्रांना आम्ही तिघांनी घेऊन गेलो त्याला. तुमचे जे मित्रमंडळी होते ज्यांना सोबत घेऊन तुम्ही या बिबट्याला रुग्णालयापर्यंत पोहोचवलेलं आहे ते तुमच्या ओळखीचेच, तुमच्याच भागात राहणारे? हो, एक भाऊच होता माझ्यावाला. एक मित्र आहे तिथे आंबडचे शेजारीचे, आंबड आणि दामणगाव, म्हणजे आम्ही शेजारीच राहिले, तिथले आंबडचेच मित्र होते. ज्या वेळेला तुम्ही त्याला घेऊन जात होता त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं नाही का की आता तुम्ही याला गाडीवरून घेऊन जाताय, अचानक याने हल्ला केला तर काय होईल, तुम्ही पडाल किंवा अपघात होईल, अशी काही भीती वाटत नव्हती? तसं होतच ना, तसं होतं. पण आता आपण राहायला शेतात प्राण्यांचं हे राहतं, पण तो आजारीच होता. त्या याच्यात नव्हता ना तो. असं वाटायचं तरफडाचा असल्यामुळे म्हणलं तो पर आजारीच आहे, तिथपर्यंत काही करून पोच करायचे दवा हॉस्पिटल पर्यंत. नक्कीच तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खूप मोठी माणुसकी तुम्ही या ठिकाणी दाखवलेली आहे. माणसं या ठिकाणी अपघात होतात त्यावेळेला त्यांना वाचवण्यासाठी कोणी पुढे येत नाही, मात्र हा बिबट्याला तुम्ही तडफडत असताना पाहिलं आणि तुम्ही तुमच्या मित्रांच्या साह्यानं त्या बिबट्याला अक्षरशः झोळी करून 2 व्हीलरवरून त्याला रुग्णालयापर्यंत पोहोचवलं. तुमच्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. धन्यवाद आवारीजी आमच्याशी संवाद साधण्यासाठी. आपल्यासोबत शिवाजी आवारी होते ज्यांनी बिबट्याला वाचवलं. ते तरुण होते गणेश आवारी, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत होते. धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. RD भांगारे जे पशुवैद्यकीय अधिकारी ज्यांनी त्याच्यावर उपचार केलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं की नेमकं आता बिबट्याची परिस्थिती काय.